आहे का? म्हणे हो. ती घाबरली आली. तिला असं वाटते आता हे मारती की काय. खरं सांग, खोटं बोलायचं नाही. म्हणे खरंच महाराज, देव माझ्या हाताने जेवतो. मग असं कर, चल आता माझ्या राजवाड्यामध्ये तुझ्या हाताने जेवतो ना. म्हणे चल. तिला सोबत घेतलं. सुंदर असा उदक पेटवल्या गेलं, सोन्याचं पात्र ठेवल्या गेलं, गंगेचं पाणी आणलं गेलं, त्यामध्ये अत्तर चंदनाचं चांगलं लाकूड लावलं गेलं. अत्तराचा सुवास त्या ठिकाणी आला. आणि तिला सांगितलं हे बासमती चावल आहेत, 10 खेड्यावर याचा वास येतो नाही का. तिला सांगितलं आता हा भात तू शिजव, तुझ्या हाताने देव खातो ना. तिचे हात थरथर थरथर व्हायला लागले. तिच्या घरी कंट्रोलचे तांदूळ, आता हे पाहिलं बासमती तांदूळ. तिला शंका यायला लागली, तिकडनं व्हायरस यायला लागले. तिचा तो भात टाकायला म्हण होत नव्हतं, कारण तिला माहिती होतं भगवंताला प्रेम पाहिजे. श्रीमंतीला भगवंत कधीही पाहणार नाही. तिला असं वाटलं हे तांदूळ आपण शिजवलेही तरी जगन्नाथ स्वामी हा भात स्वीकार करणार नाही. तिने महाराजांना सांगितलं, त्या नरशेठला सांगितलं तुम्हाला राग येऊ देऊ नका, पण माझं अंतकरण बोलत आहे की हा शिजवलेला भात भगवंत खाणार नाही. मग काय खाणार आहे? खाईल तर फक्त माझ्या हातचाच. परत नरशेठ तिच्या घरी गेले. तिने आपले चूल पेटवली, बाहेरून विंधन आणलं आणि मातीचं मडकं कळकलेलं एक आतमध्ये होतं ते बाहेर काढलं. त्याला राखुंडी होती, त्या राखुंडीने घासलं. नरशेठ हसायला लागले, काय हे घाणेरडं करतेस. तिला बोलायला लागले, पण तिने ते मडकं धुतलं, त्यामध्ये पाणी टाकलं, आपल्या घरी जे तांदूळ होते ते तांदूळ टाकले, सुंदर थोडीशी मुगाची डाळ टाकली, ती खिचडी तिने सुंदर सुजवली. आणि आपल्या अंगावरचं जे पातळ होतं, फाटकं पातळ तिने धुतलेलं होतं घरात, त्याचे 4 तुकडे केले आणि त्यातला एक तुकडा त्या मडक्यावर टाकला. कारण भगवंताला नैवेद्य देत असताना कधीही उघडा नैवेद्य नेऊ नये, म्हणून तिने त्या मडक्यावर ते फाटलेलं कापड टाकलं आणि भगवंताच्या दरबारामध्ये गेली. अहो, भगवंताच्या समोर ते ठेवल्याबरोबर नरेश शेठ स्वतः पाहत आहेत. जगन्नाथ स्वामी उठले आणि त्या ठिकाणी ते खिचडीचा प्रसाद द्यायला लागले. थाळी भर कर लाई रे खिचडो ऊपर घेरे बाटली, जीव महाराजा गगनाची लावे बेटी जाटली. थाळी भर कर लाई रे खिचडो ऊपर घेरे बाटली, जीव महाराजा गगनाची लावे बेटी जाटली, लावे बेटी जाटली. म्हणून कर्म केल्यानंतर, सुंदर असं कर्म केल्यानंतर ती जगन्नाथ स्वामीला प्रसाद देत होती, म्हणून तिचं नाव कर्माबाई पडलं. विठ्ठला. कुठल्याही गोष्टी करता, कुठलीही क्रिया करत असताना त्याकरता कर्म पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे आणि त्याकरता पूर्वजन्माची पुण्यही पाहिजे. पूर्वजन्माचा सुकृत तोपर्यंत शिल्लक राहत नाही, तुमच्याकडून परमार्थ घडणार नाही, सुंदरसे असे कार्य सुद्धा घडणार नाहीत. विठ्ठला. म्हणून भगवंताचं नामचिंतन करत असताना अंतराय म्हणून उपजेच येते. अंतकर्म महत्वाचा. ज्ञानेश्वरी वाचायची असेल तर त्या ज्ञानेश्वरीच्या एकेका ओळीमधून ज्ञानोबा 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 हा शब्द तुमच्या